श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 35. मला 5 मुले आहेत, त्यातला एकाला मी पाठवते. तो अन्न पण घेऊन जाईल. तुमच्यातला कोणीही गेला तरी कुटुंबाची मोठी हानी होईल. मला 5 आहेत, एक गेला तरी चालेल. कुंती भराभरा बोलत होती आणि भीम इकडे ऐकत होता. ब्राह्मण म्हणाला, आश्रयाला आलेल्या अतिथीचा घात करायला मी इतका नीच नाही. पण मी ज्या मुलाला पाठवीन तो मरणार नाही. तो भिणारा नव्हे, तो पराक्रमी आहे. तोच राक्षसाला मारून देशावरचे संकट नष्ट करील. काय म्हणता तुम्ही? तो ब्राह्मण चकित झाला. भीमाला राहवले नाही. तो पटकन पुढे आला व ब्राह्मणाला म्हणाला, तुम्ही काही चिंता करू नका. मी मंत्र व शक्ती यांच्या साह्याने त्या राक्षसाला ठार मारेल. ही माझी प्रतिज्ञा समजा. ब्राह्मणाला आनंद झाला. कुंतीला तर फारच समाधान वाटले. तिने अशा काही कौतुकाने भीमाकडे पाहिले की भीमाला दुप्पट बळ आले. प्रतिज्ञा? कसली प्रतिज्ञा? धर्म तेवढ्यात बाहेरून आत येत म्हणाला, काय म्हणतोय भीम? काही भयंकर कर्म नाही ना ठरवले करायचे? बाकीचे भाऊही आत आले. पाद प्रक्षालन करून भिक्षा एकत्र करून आईसमोर ठेवली. कुंतीने आपला विचार सांगितला. तेव्हा धर्म संतप्त झाला. आपला मुख्य आधार, आपले सर्व बळ, आपले सर्वस्वच असा भीम कोणातरी ब्राह्मणाच्यासाठी बळी द्यायचा. त्याने आईजवळ वाद घातला. पण कुंती शहाणी होती. वायूच्या अंशाने जन्मलेल्या भीमाचे खरे बळ तिला माहीत होते. तिने धर्माला समजुतीच्या गोष्टी सांगून गप्प केले. दुसऱ्या दिवशी एक गाडाभर अन्न, 2 रेडे घेऊन भीम बकासुराकडे गेला. धर्माला विवंचना होती. आपण पांडव आहोत हे कोणाला कळू नये याची. कुंतीने ब्राह्मणाला विश्वासात घेतले व सांगितले, तुम्ही अतिथीला राक्षसाकडे पाठवले आहे हे कोणाला कळता कामा नये. मान्य आहे, ब्राह्मणाने वचन दिले. बकासुराला भीम हाक मारू लागला. अरे, हे घे तुझे जेवण, आणि स्वतःच खाऊ लागला. बकासुराने पाहिले, हा कोण माणूस गाडाभर अन्न निश्चितपणे खातोय. तो चवताळला व भीमाच्या अंगावर धावून आला. एवढे मोठे त्याचे शरीर, एवढा त्याचा प्रचंड वेग. धावत आला तो पृथ्वी दुबंगून जाईल की काय असे वाटू लागले. मोठमोठे दात, तोंडाबाहेर आलेले लाल लाल डोळे, कान तर शंकूसारखे त्रिकोणी. भीमाच्या अंगावर तो धावून आला आणि म्हणाला, रे, तू मरणाच्या दारात आला समज. माझ्यासाठी आणलेले अन्न तू खातोस? भीमाने एकदा त्याच्याकडे पाहून हसल्यासारखे केले. त्याला न जुमानता भीमाने ते अन्न खाण्याचा सपाटा चालवला. तेव्हा त्या राक्षसाने भीमाच्या पाठीवर हस्तप्रहार करण्यास सुरुवात केली. मग तर भीमाने अगदी निश्चिंतपणे अन्न भक्षण केले. बकासुराने पाहिले, हा काही ऐकत नाही. त्याने एक वृक्ष उपटून आणला आणि तो भीमावर पुन्हा धावून आला. भीमाचे खाणे झाले होते. तो ढेकर देत उठला आणि हात धुवून स्वस्तपणे त्या राक्षसाला अंगावर घेतले. त्याने तोच वृक्ष हातात पकडला आणि त्या राक्षसाला झोडपून टाकले. मग ते वृक्षांनीच युद्ध करू लागले. एकमेकांचे हात पकडून ओढू लागले, बुकलू लागले, खाली आपटून अंग पिळवटू लागले. लवकरच भीमाने त्या बकासुराला खाली पालथे घालून त्याची गठडी वळवली. त्याला पाठीच्या कण्यातच मोडून टाकला. त्यावेळी सारे आसमंत बकासुराच्या ओरडण्यामुळे दणानून निघाले. त्या आवाजाने बकासुराच्या आधाराने राहणारे राक्षस धावत आले. पाहतात तो आपला नायक मरून पडलेला. ते धावून भीमाच्या अंगावर आले. तेव्हा भीमाने त्यांना घाबरवून सोडले. त्यांना भीमाने दरडावून सांगितले, ह्यांची जी गत झाली आहे ह्याची तीच तुमची गत होईल. जर कोणाला त्रास दिला तर तुम्हाला मारून टाकेल. ते राक्षस अगदी शरण आले. भीमाने ते राक्षसाचे धूळ नगराच्या वेशीजवळ आणून टाकले. रेडा सोडून दिला. मुकाट्याने नगरीतून वेगळ्या मार्गाने घरी आला. धर्माला म्हणाला, दादा, काम झाले. काय झाले? बकाला मारले? कोठे टाकलास? नगराच्या वेशीजवळ. आता कुठे बोलू नको, नाहीतर प्रौढी म्हणून सांगशील. कुंती पुढे आली. भीमा, अरे काय झाले? माते, तुझ्या आज्ञेप्रमाणेच झाले. नगरावरचेच काय देशावरचे संकट टळले आहे. बरे, आता पुन्हा स्नान कर, भिक्षेचे अन्न खायला चल. कुंतीने समाधानाने निश्वास टाकीत म्हटले. नगरीतील लोक कामधामासाठी बाहेर गेले तेव्हा त्यांना दिसले, बकासुराचा प्रचंड देह अस्ताव्यस्त पडलेला आहे. अहो पहा, राक्षस मेला. कुणी केला हा पराक्रम? जो तो पाहायला धावला. सगळीकडे हा हा म्हणता वार्ता पसरली. सहस्रावधी लोकांची गर्दी झाली. सर्वांनी ठरवले की ब्रह्मोत्सव करूया. सर्वत्र आनंद उत्सव साजरा झाला. ब्राह्मणाने लोकांच्या चौकशीला खुबीने उत्तर दिले. मंत्र जाणणाऱ्या एका पांथस्थ ब्राह्मणाने आमच्यावरील संकट दूर केले. अद्भुत गोष्टी पाहण्याची सवय झालेल्या त्या नागरिकांना सत्यवादी ब्राह्मणाचे मोघम उत्तर पटले. मग ब्राह्मणाने त्या मंत्रज्ञ ब्राह्मणांचे वर्णन केले. ते भीमापेक्षा अगदी वेगळ्या मनुष्याला लागू पडले. पांडवांचे खरे स्वरूप लपून राहणे अगदी आवश्यक होते. सवतीने एवढ्यावरच गोष्ट संपवली. नेहमी शरण्यातील श्रोते ऐकण्यात गुंग झाले होते. श्रोते हो,
महाभारतातील आदी पर्वातील प्रकरण 12वे संपले आहे. आता प्रकरण 13वे पाहणार आहोत. पांचाल देशाच्या वाटेवर. नैमिषारण्यात आता सायंकाळच्या सावल्या सर्वत्र पडू लागल्या होत्या. सौतींनी एक चक्रा नगरीतील ब्राह्मणांच्या घराच्या संकटाची गोष्ट सांगून संपवली होती. ते पुढे सांगू लागले. ज्या ब्राह्मणाच्या घरी पांडव कुंतीसह राहत होते त्यांच्याकडे पुढे काही दिवसांनी एक ब्राह्मण अतिथी आला. तो त्यांच्याकडे काही काळ राहून पुढे यात्रेला जाणार होता. तेव्हा पांडवांसह सर्वजण त्याच्याजवळ जमले. तो गोष्टी चांगल्या सांगत असे. तो देशोदेशी हिंडलेला होता, त्यामुळे नाना प्रकारच्या अद्भुत गोष्टींचा साठा त्याच्याजवळ होता. ब्राह्मणाने ज्या कथा सांगितल्या त्यात द्रुपदाची गोष्ट आली. द्रुपद राजाची कन्या द्रौपदी व पुत्र दृष्टद्युम्न यांची उत्पत्ती यज्ञातून झाली आहे असे त्याने सांगितले. तेव्हा पांडवांना आश्चर्य वाटले. त्यांनी चौकसपणे प्रश्न विचारले व द्रौपदीचे स्वयंवर होणार आहे याची माहिती त्यांना त्यातून कळाली. तेवढे ऐकताच अर्जुनाने कान टवकारले. हो, स्वयंवराला गेलेच पाहिजे. त्याच्या मनाची चांगलीच चलबिचल झाली. क्षत्रियाचे अभिजात पराक्रमी मन, बलिष्ठ शरीर, तरुण वय आणि स्वयंवर जिचे होणार त्या द्रौपदीच्या लोकविलक्षण सौंदर्याचे त्या ब्राह्मणाने केलेले रसभरीत वर्णन यामुळे त्याची अगदी विचित्र अवस्था होऊन गेली. भीमाची, धर्माची व माद्री पुत्रांची ही अवस्था काही वेगळी नव्हती. त्यांनी त्या ब्राह्मणाकडून सारे वृत्त समजावून घेतले. द्रोणाचार्यांनी द्रुपदाचा केलेला पराभव, त्याला त्याची आलेली चीड, त्याने पुत्रप्राप्तीसाठी तेजस्वी पुत्र व्हावा म्हणून केलेला यज्ञ, यज्ञातून उत्पन्न झालेला दृष्टद्युम्न व द्रौपदी, त्यांचे पराक्रम व तिचे सौंदर्य, सारे काही त्यांना अत्यंत भूत सांगितले. हो, त्या द्रुपद कन्येचे वर्णन नीट सांगा पुन्हा, अर्जुनाने अधीरपणे विचारले. का फार ओढ लागली की काय विप्रयुवका? त्या ब्राह्मणाने खुचून विचारले. म्हणजे यालाही आपण ब्राह्मण आहोत असेच वाटते ऐकून. धर्म मनातल्या मनात म्हणाला. उघडपणे म्हणाला. स्वयंवर आहे म्हणताना आम्ही विप्र असलो तरी आम्हीही जाऊ की? स्वयंवराचा पण तरी काय आहे? फिरत्या मत्स्ययंत्रातील माशाच्या नेत्राचा बाणाने वेध घ्यायचा, ब्राह्मण म्हणाला. एवढेच ना? धर्म म्हणाला. पण तेला त्या यंत्राचे प्रतिबिंब पाहून वर उलटा बाण मारायचा आहे, एवढेच ना? अर्जुन म्हणाला. का हो, तुम्हाला धनुर्विद्या येते का? ब्राह्मणाने विचारले. कुंती म्हणाली. विप्रवर्य माझे मुलगे अनेक विद्या जाणतात. ब्राह्मणांनी वेद उपनिषदे शिकावी, पण इतर काही त्यांना येऊच नाही असे थोडेच आहे. परशुराम, द्रोण हे ब्राह्मणच धनुर्विद्या शिक्षक प्रसिद्ध आहेत. ते खरेच, ब्राह्मण म्हणाला. घराच्या धन्याने त्या आश्रयदात्या ब्राह्मणानेही कुंतीच्या बोलण्याला होकार भरला. द्रौपदीचे सौंदर्य त्या अतिथीने वर्णन केले. गोष्टी सांगता सांगता रात्र झाली. सर्वजण झोपले. सकाळ झाल्यावर अतिथी आल्या वाटेने निघून गेला. त्याच्या गोष्टी पुढच्या गावाला दुसऱ्या लोकांना तर ऐकायला मिळणार होत्या, पण गुप्तपणे राहणाऱ्या पांडुपुत्रांच्या मनात ईर्ष्या उत्पन्न करून तो गेला. पांडवांचा व कुंतीचा पांचाल नगरीत जाऊन राहण्याचा विचार ठरला. भिक्षाच मागायची ती नगरीत एका किती महिने? आता देशी परदेशी गेले पाहिजे. वर बोलताना असली कारणे ते बोलले. ब्राह्मणांचा निरोप घेऊन धन्यवाद देऊन पांडव मातेसह एक चक्रा नगरी सोडून पांचाल देशाला ते चालले. श्रोते हो, वाटेत त्यांना कोण भेटले कोण माहीत आहे? त्यांना स्वतः व्यास भेटले. व्यास म्हणजे एक चक्रा नगरीत जाण्यापूर्वी पांडवांना जे भेटले त्यांना ब्राह्मणाच्या वेशात राहायला ज्यांनी सांगितले तेच आता पुन्हा भेटले. पांडवांवर त्यांची कृपा दृष्टी होतीच म्हणायची. शौनकांकडे पाहत पाहत एक पोरस्वदा तरुणाने विचारले. हो तर? सौती म्हणाले. आता सुद्धा जे भेटले त्यांना नेमके काय सांगायचे आहे ते सांगायला. उर्वरित कथा पुढील अध्यायात.